हाय, नमस्कार. आपण कोबीच्या वड्या हे पराठे बघतोय. गोबी के पराठे असं बघतोय. हे कोबी आहे तो आपण ते असं हे मधलं काढून टाकूया. आणि हे भांडं मी तुम्हाला म्हणजे हे आपलं मिक्सरचं वरती अटॅचमेंटचं आहे ते, त्याचं मी तुम्हाला लिंक पहिले आपण कोबीचे वड्या केल्या ना त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती बघा तुम्ही. या त्याच्यामध्ये टाकले कोबी आपला बारीक होतो. यात टाकलं की पटकन बारीक होतो. तुम्हाला तसं नसेल तर बारीक चिरता आलं तर बारीक, नाही तर ते नाही ते ओढायचं असं रशीसारखं असतं तेही एक मिक्सर चालेल, किंवा तुम्ही किसणीने किसा. याच्यातून आपण बारीक करून घेतलं आणि हे सगळं आता ताटात काढून घ्यायचं. त्याच्यावरती मीठ जरा नंतरच टाका, आधी आपण तिखट वगैरे टाकून घेऊया. आणि ह्याच्यात तुम्ही जे काही तुम्हाला आता हे ओवाच हातावरती जरा हे करून टाकते चोळून. त्याच्यामध्ये जिरंही घेतलं तुम्ही चालेल, धणा जिरा पावडर घेतली तरी चालेल. आता हे मी हळद घातली, तिखट घातलं, यात तुम्ही चिली फ्लेक्स ऑरेगॅनो असं मुलांना चवीसाठी टाकलं तरी चालेल. जितकं काही चवीचं असतं तेवढं घालायचं. आणि आता मीठ घालायचं. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेतलं म्हणजे ते पिठाला व्यवस्थित लागतं आधी मिक्स केल्यावरती. अगदी काही नसतात. एक चांगली मिरची कापून घ्या, एक घ्या. तुम्हाला तिखट आवडतं, पराठे म्हटलं तर तिखटच चांगले असतात. आलं लसूण घेतलं, तेही थोडं जास्त असलं तरी चालेल, लावून दो. कोथिंबीर घ्या बरीचशी बारीक चिरून. हे कसं आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे घेतो ना, त्यामुळे चवीचं छान टाकलं. बारीक चिरून आपण मिरची घेतली आहे. चवीचं छान घातलं ना की टेस्ट पण छान येते. आपल्याला हे सॉसबरोबर खायचे. चटणी बनवली तर थोडं कमी टेस्ट असली चालेल, पण आपल्याला सॉसबरोबर खायचे, छान टेस्टी हवेत. अगदी मस्त लागतात, करून बघा. छान अगदी सगळे जे घातलेले मसाले कोबीला छान लावून घ्या. आणि ह्याच्यात आमचूर पावडर असेल तर ती घाला, म्हणजे थोडं आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर घाला. आमचूर पावडर घातली तर थोडीशी किंचितशी शुगर घाला जर घातलीत तर. हे आहे थोडंसं चण्याचं पीठ. याच्यामध्ये थोडं चण्याचं पीठ घ्यायचं. अगदी किती मी घेतलं, एका वाटीला पाववाटी पण नाही इतकं चण्याचं पीठ घेतलं. जरा खुसखुशीतपणा चण्याच्या पिठाने येणार आहे. आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाच्या पिठाने बघा, आता हे सगळं घातलं ना तर छान नरम आपले पराठे होणार. पण नरम असे नकोत आपल्याला, कसे असे नरम पण हवेत आणि असे खुसखुशीत, एक तुम्ही समजू शकत असेल असं एक टेक्स्चर पाहिजे त्याचं, की आपल्याला खायला पण खुसखुशीत. असे नरम मुळमुळीत असे नकोत. तुम्हाला मी दाखवीन बनल्यावरती कसे असे सुके सुके सुटसुटीत झाले पाहिजे. छान आता पूर्ण असं ते सगळं पिठाला लावून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं. झाले पराठे. किती वेळ लागतो आहे सकाळी नाश्त्याला. आणि अगदी मुलं कोबीची भाजी खायला कंटाळतात, मग आपल्याला कोबीची भजी, कोबीच्या वड्या, कोबीचे पराठे हा ऑप्शन अगदी छान आहे. एक कांदा आणलात तुम्ही कोबीचा एवढा तर 2 प्रकार करायचे. कोबीची भजी करायची अर्ध्या कांद्याची, अर्ध्या कांद्याचे, असं मस्त पराठे करायचे. कधी कोबीच्या वड्यांना आपल्याला एवढा एक कांदा आणून पुरत नाही. तो आपला अख्खा कांदा आपल्याला त्या वड्यांनाच लागतो, कारण वड्या आपण अगदी तेवढ्या वेळापुरत्या करत नाही. त्या करून ठेवल्यात तर त्या आरामात छान मस्त 8 दिवस काही होत नाही, त्यांना छान राहतात. तुम्ही माझी कोबीच्या वड्यांची रेसिपी बघितली नसाल तर बघा,
दिलेली आहे मी. खूप छान वड्या खुसखुशीत आणि मस्त वड्या होतात. आता आपलं पीठ छान मळून झालं. आता आपण ह्याचे पराठे करायचे. तुम्हाला सरळ असे लाटायचे असतील तर असे लाटा, नाहीतर आपण तेल तूप भरून असं त्रिकोणी करतो तसं लाटा. आता आपण सरळ लाटून घेऊया. जसा आपल्याकडे वेळ असेल तशा पद्धतीने करायचे. छान शेकून घ्यायचे. बघा किती वेळ लागला. माझे व्हिडिओज 6-7 मिनटाची झाली. तेवढ्या पुढे अजून 6-7 मिनटं जॉईंट करा. 15-20 मिनटाचं काम आहे हे. वरून बटर लावा, तूप लावा, काहीही लावा. बटर लावलं छान असं ना, वरतून मुलांना असं चीज किसून दिलं म्हणजे जर मुलं खात नसतील तर. माझ्या नातवाने असेच 2 खाल्ले त्याने. नाही म्हणाला आधी, पण खाल्ले. त्याला आलूचे पराठे आवडतात. हे बघा, हे असे जे मी तुम्हाला म्हणाले ना, अगदी मऊ मऊ नाही, असं छान असे सुटसुटीत खटखटीत असं म्हणतात ना, अशावर खुसखुशीत असे खायला छान लागतात. म्हणून थोडं तांदळाचं पीठ घाला. चण्याचं तर घालायचंच आहे. म्हणजे नसलं तर चण्याच्या पिठाला नसलं तर काही ऑप्शन नाही, घालायचंच आहे आपल्याला. असे आपले मस्त पराठे झाले. व्हिडिओ कशी वाटली सांगा. आणि आता किचन एकदम जरा खराब झालेलं. अगदी सगळं आपण हे साबण वगैरे बघितलं सगळं. ते काय असं बाकी सगळं लावून बघितलं, पण नाही. आता हे प्रोडक्ट मिळालं माझ्या सुनेला. हे बघ किती खराब झालं ना. एका कपड्यात छान साफ होऊन येतं. हे बघा, हे आहे. हे काय मी ॲड करत नाही आहे. हे मी मुद्दाम सांगते, कारण ना आपण किती काही गोष्टी घेऊन असं साफ करत राहतो, आपलाच वेळ वाया जातो. आताच्या मुलींना इतका वेळ नाही. हे सुनेला असं ॲडमध्ये त्याला वाटलं की घ्यावं आणि तिने आणलं. तर खरंच खूप छान आहे. हे बघा, ही बॉटल आहे. स्प्रे करायचा आणि असं पुसून घ्यायचं बघा ओल्या कपड्याने. एकदा असं घ्या, पुन्हा ते धुवून मग तो छान असं फ्रेश कपड्याने पुसून घ्या. एकदम मस्त होऊन जातं किचन. कारण ते आपलं कसं तेलाचं. आता हे बघा, हे आहे ना आपल्या चिमणीची जाळी. दिसत असेल तुम्हाला कशी खराब झाली आहे. ती पण इतकी स्वच्छ झाली ना. त्याच्यावर असं स्प्रे करून तिने ठेवला. नाही तर पहिल्या वेळेला बापरे किती त्रास झाला आणि निघाली पण नव्हती साफ. असं मारून ठेवायचं. मस्त एकदम साफ होते आपली जाळी. मला म्हणजे हे प्रोडक्ट आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगते. याची लिंक तुम्हाला हवी तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. पण तुम्ही हे एकदा ट्राय करा. काय होतं ते सगळे साबणं घेऊन कितीतरी आपण वेळ वाया घालवण्यापेक्षा हे बरं एकदा घेतलं ना तर खरंच खूप छान साफ होतं. हे बघा, एकदा कपडा मारलात नाही बघा, हे असं सगळं काय आहे ते निघून येतं. आता तुम्ही एकदा बघा. किचन मस्त किचन चकचकलं आहे आमचं. म्हटलं सांगावं तुम्हाला पण, तुमचा पण वेळ वाचेल. आता बघा, ही स्वच्छ केलेली आपण जाळी लावली आहे. आणि ही आपली आधीची जाळी किती खराब झाली होती. असं सगळं आहे. पराठे खा मस्तपैकी गरम गरम करून. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.